नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ज्योती मोहने या यूट्यूब चॅनलवर. TET परीक्षेची तयारी करताय, मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आपण आज बघणार आहोत 2016मध्ये झालेली TET परीक्षेचा पेपर 1 मधील मराठीचे प्रश्न. कोणत्याही परीक्षेची तयारी करत असताना PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपल्यासाठी मार्गदर्शक ठरत असतात. आपण आज TET पेपर 1 मधील 2016 साली झालेला पेपर त्यातील मराठीचे प्रश्न बघणार आहोत. ते सोडवताना मी तुम्हाला डिटेलमध्ये स्पष्टीकरण देणार आहे. तत्पूर्वी आपण बघूया की मराठी, इंग्लिश हे दोन्ही विषयावर प्रश्न असतात 60 मार्कासाठी, म्हणजे प्रत्येकी 30 गुणांसाठी. बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र विषयासाठी प्रश्न असतात 30 गुणांसाठी आणि गणित विषयावर प्रश्न असतात 30 गुणांसाठी आणि परिसर अभ्यासावर प्रश्न असतात 30 गुणांसाठी. आपल्याला पास व्हायचं असेल किंवा पात्र ठरायचं असेल तर कमीत कमी 84 ते 85 गुण आवश्यक असतात. तर चला तर मग आपण बघूया की मराठीवर 2016मध्ये मराठी विषयाचे कोणकोणते आणि कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत ते आपल्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया मराठीच्या प्रश्नोत्तरांना. प्रथमतः मी उतारा वाचते, मग त्याच्यावरचे आपण प्रश्न सोडवू. मी म्हणालो, मला जी पुस्तकं विशेषत्वाने आवडतात मी त्यांना माझ्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलं आहे. सुरुवातीला डॉक्टरकी केलेले व नंतर तत्त्वज्ञानाचा गाढ अभ्यास करून पुढे नोबेल पुरस्काराचा सन्मान लाभलेले डॉक्टर ॲलेक्स कॅरेल यांचे मॅन द अननोन हे माझे आवडते पुस्तक आहे. शरीर आणि मन हे दोन्ही वेगवेगळे नसून दोन्हींची सुदृढ आणि सशक्त वाढ एकत्रितपणे होणं गरजेचं आहे. या दोन्हींपैकी एकाकडे दुर्लक्ष करून चालतच नाही. हा विचार या पुस्तकात मांडला आहे. ज्यांना डॉक्टर व्हायचं असेल त्यांनी हे पुस्तक वाचायला हवं. त्यामुळे त्यांच्या लक्षात येईल की मानवी शरीर हे यंत्र नसून एक अत्यंत बुद्धिमान जैव प्रणाली असून तिची उपपत्ती प्रणाली अत्यंत गुंतागुंतीची आहे. माझ्या दृष्टीने दुसरे आदरणीय पुस्तक म्हणजे तिरुवल्लूर यांचे थिरुक्कुरल हे पुस्तक म्हणजे एक उत्कृष्ट आयुष्य संहिता आहे. तिसरं म्हणजे लाईट फ्रॉम मेनी लॅम्प्स. लिनियन इचलर वॅटसन यांनी लिहिलेल्या या पुस्तकाने मी भारावून गेलो आहे. आपल्या जगण्याचे संदर्भ कोणते असावेत हे या पुस्तकात सांगितलेले असून गेली 50 वर्षे हे पुस्तक माझ्या जीवन प्रवासात एक मार्गदर्शक म्हणून उभे आहे. आता बघू या उतार्यावर कसे प्रश्न विचारले आहेत आणि त्याची उत्तरं कशी शोधायची. उतार्यातील बघा 31 नंबरचा प्रश्न. चला तर मग उतार्यावरील पहिला प्रश्न बघूया. उतार्यातील कोणता शब्द एखाद्या पत्रात मायना म्हणून लिहिता येतो? पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय मार्गदर्शक, डॉक्टर, आदरणीय की नोबेल पुरस्कृत. आपल्याला माहीतच आहे की पत्र लिहित असताना आपण आदरणीय, प्रिय, तीर्थरूप, तीर्थस्वरूप असे वेगवेगळे शब्द मायना म्हणून वापरत असतो. तर उतार्यात आलेल्या शब्दांपैकी आदरणीय हा शब्द आपण मायना म्हणून लिहू शकतो. उतार्यावरील पुढचा प्रश्न बघूया. तिरुवल्लूर यांच्या पुस्तकाला कोणती उपमा दिलेली आहे? उतार्यामध्ये तिरुवल्लूर यांच्या पुस्तकाला आयुष्य संहिता ही उपमा दिलेली आहे, म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. उतार्यातील नोबेल पुरस्कृत लेखक कोण? पहिला पर्याय लिलियन इचलर वॅटसन, दुसरा पर्याय मॅन द अननोन, तिसरा पर्याय तिरुवल्लूर, चौथा पर्याय डॉक्टर ॲलेक्स कॅरेल. तर उतार्यातील नोबेल पुरस्कृत लेखक आहे डॉक्टर ॲलेक्स कॅरेल. उतार्यातून उतारा लेखकाची कोणती विशेष वृत्ती अधोरेखित झाली आहे? तर पहिला पर्याय आहे शरीर व मन एकच समजणे, तत्त्वज्ञानाचा अभ्यास करणे, आवडती पुस्तक हृदयाच्या कप्प्यात जपणे, चौथा पर्याय आहे पुस्तकांना आयुष्य संहिता समजणे. उतारा वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की लेखकाचं काय म्हणणं आहे. लेखकाच्या पुस्तकांच्या आवडीबद्दल किंवा
पुस्तकांबद्दल लेखकाचं मत आहे की आवडती पुस्तकं आपण हृदयाच्या कप्प्यात जपायला पाहिजे, म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 बरोबर असेल. मित्रांनो, उतारा असेल किंवा कवितेवरील प्रश्न असतील ते आपले हक्काचे मार्क्स मिळवून देणारे प्रश्न आहेत, म्हणून आपण उतारा व्यवस्थित लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक वाचून प्रश्नांची उत्तरं शोधणे, म्हणून उतारा काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक वाचणे आपल्यासाठी उपयुक्त ठरेल. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी रीती वर्तमान काळातील वाक्य ओळखा. पहिला पर्याय आहे तुम्ही पुढे व्हा मी आलोच. दुसरा पर्याय देवा सर्वांना सुखी ठेव. तिसरा पर्याय मी खात्रीने उत्तीर्ण होईल. चौथा पर्याय तो नेहमीच उशिरा येतो. आता रीती वर्तमान काळातील वाक्य आहे पर्याय क्रमांक 4, तो नेहमीच उशिरा येतो. कारण रीती म्हणजे पद्धत, आणि एखाद्याची वागण्याची पद्धत असेल किंवा वागण्याची रीत असेल तर त्यावरून आपल्याला समजते की तो नेहमीच उशिरा येतो. ही रीती वर्तमान काळातील वाक्य आहे. शब्दांच्या एकूण जातींपैकी किती शब्द जाती अविकारी आहेत? शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत, त्यापैकी 4 विकारी आणि 4 अविकारी जाती आहेत. जसे की नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय इत्यादी या शब्दांच्या जाती आहेत. त्यापैकी 4 विकारी आणि 4 अविकारी. नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. नव्याची नवलाई साऱ्यांनाच वेड लावते या वाक्यातील भाववाचक नाम आहे नवलाई. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध नाही? अशुद्ध नाही म्हणजे जो शुद्ध आहे. बाकीचे 3 पर्याय जे असतील ते अशुद्ध असतील. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध नाही? अशुद्ध नाही म्हणजेच तो शुद्ध आहे. म्हणजे आपल्याला थोडक्यात होकारार्थी जर वाक्य केले याचं तर आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे. बघू आपण. पहिला पर्याय बघूया पूजनीय. तर याच्यामध्ये ज ला य नको पाहिजे होता. पूजनीय. परीक्षागृह, रीला दुसरी विलांटी पाहिजे. तज्ज्ञ हा आपला पर्याय बरोबर आहे. आणि आशीर्वाद हा शब्दसुद्धा बऱ्याच वेळा शुद्ध आणि अशुद्धमध्ये विचारला जातो की आशीर्वाद मधील श या शब्दाला कधीही दुसरी विलांटी असते, म्हणून हा सुद्धा शब्द अशुद्ध आहे. तर आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. वाऱ्याने हलते रान यातील रान या नामाचे लिंग ओळखा. आता लिंग ओळखत असताना स्त्रीलिंगी, पुल्लिंगी की नपुसकलिंगी. जेव्हा आपण तो हा शब्द त्या शब्दाला सूट होत असेल किंवा योग्य ठरत असेल तर तो शब्द असतो पुल्लिंगी. दिलेल्या शब्दाला आपण ती लावून बघायचं, ती हे सर्वनाम लावून बघायचं. जर ती हे सर्वनाम त्या शब्दाला योग्य बसत असेल तर तो शब्द असतो स्त्रीलिंगी. आणि ते हे सर्वनाम जर आपण त्या शब्दाला जोडून वाचलं तर त्याला सूट होत असेल किंवा योग्य त्याचं वाचन होत असेल तर ते समजायचं की ते नपुसकलिंगी तो शब्द आहे. इथे बघूया आपण. तो रान असं आपण म्हणत नाही. ती रान असं पण आपण म्हणत नाही. ते रान अशा प्रकारे आपण त्याचं वाचन करतो. म्हणून ते रान म्हणजे रान हा शब्द नपुसकलिंगी आहे. पुढील प्रश्न बघूया. पुढील अपूर्ण म्हण पूर्ण करा. अन्नछत्रात जाऊन डॅश डॅश. पर्याय क्रमांक आहे आपला मिरपूड मागू नये. दुसरा पर्याय अन्न घ्यावे खाऊन. तिसरा पर्याय शांत राहावे बसून. चौथा पर्याय अन्नदान घ्यावे करून. तर म्हणींवर सुद्धा प्रत्येक परीक्षेत एक तरी प्रश्न विचारला जातो. म्हणी तशा सोप्या असतात. तर अन्नछत्रात जाऊन योग्य म्हण पूर्ण करायचे असेल तर मिरपूड मागू नये. पुढचा प्रश्न. वडील मंडळीस पत्र लिहिताना लिहायचा अचूक मायना कोणता? आपण बघितले की मायना म्हणजे पत्राची सुरुवात करत असताना आपण कोणता शब्द वापरतो? तीर्थरूप, तीर्थस्वरूप, तीर्थरूप, तीर्थस्वरूप, तीर्थरूप. आता याच्यापैकी योग्य शब्द आहे आपला पर्याय क्रमांक 3 तीर्थस्वरूप. वडील मंडळींना जर आपण योग्य मायना वापरायचा असला तर तो आहे तीर्थस्वरूप.
स्वरूप. पुढचा प्रश्न बघूया. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द वाक्यात लिहिताना कोणत्या विरामचिन्हाचा उपयोग करतात? पर्याय क्रमांक आहे दुहेरी अवतरण चिन्ह. तर जेव्हा आपण बोलणाऱ्याच्या तोंडचे वाक्य जसेच्या तसे लिहितो, अवतरण चिन्ह कोणते वापरतो? तर दुहेरी अवतरण चिन्ह. पुढचा प्रश्न. शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात? शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात? पर्याय बघा. सामासिक शब्द, म्हणी, जोड शब्द की वाक्प्रचार. त्याला आपण वाक्प्रचार असे म्हणतो. समानार्थी शब्दांवर बघा, नेहमीच प्रश्न विचारलेला असतो. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द. त्याच्यावर बघा विचारलेला आहे, कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? म्हणजे याच्यापैकी 3 हे शब्द समानार्थी असतील, एक शब्द समानार्थी नसेल. पर्याय बघूया. पद्मा, सरोज, पंकज आणि राजीव. तर कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द आहे पद्मा. आणि जे दिलेले 3 पर्याय आहेत सरोज, पंकज आणि राजू, हे कमळ या शब्दाला समानार्थी आहे. बऱ्याच वेळा हेच प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट होतात, म्हणून प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपल्यासाठी महत्त्वाचे ठरतात आणि आपल्याला एक प्रकारे प्रश्नपत्रिकेचे स्वरूपही समजते आणि प्रश्न कसे विचारले जातात किंवा अभ्यास कसा करावा याची सुद्धा आपल्याला एक प्रकारे ट्रॅक मिळते. पुढचा प्रश्न बघूया. धान्य पाखडण्याचे साधन या शब्दसमूहासाठी वापरला जाणारा एकच अचूक शब्द ओळखा. पर्याय आहेत ताट, टोपले, हवा की सूप. तर धान्य पाखडण्याचे साधन आहे सूप. सोपा प्रश्न आहे. गटात न बसणारा शब्द कोणता? गाय, वासरू, लेकरू, फूल. तर गटात न बसणारा शब्द आहे गाय. का? तर बघूया बाकीचे शब्द बघू. ती गाय पुल्लिंगी, स्त्रीलिंगी की नपुंसकलिंगी याच्यावरून आपल्याला तो शब्द वेगळा ठरवायचा आहे. जसं की गाय या शब्दाला ती म्हणजे गाय स्त्रीलिंगी आहे, गाय स्त्रीलिंगी शब्द आहे. ते वासरू, ते लेकरू, ते फूल. म्हणजे हे दिलेले 3ही शब्द नपुंसकलिंगी आहे. फक्त गाय हा शब्द स्त्रीलिंगी आहे, असा आपण विचार करायचा आहे. पुढे बघूया. विरुद्धार्थी चुकीची जोडी ओळखा. 3 जोड्या बरोबर आहेत, 1 जोडी चुकीची आहे. जसे की पहिला पर्याय आहे प्रासाद, राजवाडा. कृतज्ञ, कृतघ्न. गुडगुडीच्या विरुद्ध खडबडीत. शिक्षाच्या विरुद्ध बक्षीस. दिलेले 3 पर्याय बरोबर आहेत, परंतु प्रासाद आणि राजवाडा हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत, ते विरुद्धार्थी शब्द नाहीत. म्हणून आपला विरुद्धार्थी चुकीची जोडी आहेत पर्याय क्रमांक 1 प्रासाद, राजवाडा. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या नामाचे वचन बदलत नाही? आपण वचन बदलून बघूया. एकचं अनेक वचन करूया. घड्याळ, घड्याळे. आसू, आसवे. पाणी, एक पाणी, अनेक पाणी असं आपण म्हणत नाही. पाणी या शब्दाचं वचन बदलत नाही. पिल्लू, पिले. बरोबर, म्हणून आपला पर्याय आहे पाणी. प्रश्न क्रमांक 49. सामान्यतः स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्यांची भारीच आवड असते. यातील भारी हा शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये येतो? पर्याय बघूया. विशेषण, क्रियाविशेषण, क्रियापद की सर्वनाम. तर दिलेल्या वाक्यातील भारी हा शब्द विशेषण या जातीमध्ये येतो, म्हणून आपला पर्याय क्रमांक असेल 1. पुढचा प्रश्न बघूया. उजाडले तेव्हा सकाळचे 6 वाजले होते. यातील उजाडले या शब्दाचा या क्रियापदाचा प्रकार कोणता?
भावकर्तृक क्रियापद, धातुसाधित क्रियापद, संयुक्त क्रियापद, अकर्मक क्रियापद. उजाडले या क्रियापदाचा प्रकार आहे भावकर्तृक क्रियापद. लक्षात ठेवायचा असा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. सर्वनामांचे एकंदर किती प्रकार पडतात? सर्वनामांचे एकंदर किती प्रकार पडतात? सर्वनामांचे एकंदर 6 प्रकार पडतात. पुढचा प्रश्न बघूया. हो तर अगदी बरोबर 110 मोहरा होत्या. वाक्य प्रकार ओळखा. आपल्याला वाक्य समजतं आहे, उद्गारार्थी आहे, होकारार्थी आहे, नकारार्थी आहे की प्रश्नार्थक आहे. हो तर अगदी बरोबर, हो तर अगदी बरोबर 110 मोहरा होत्या म्हणजे याचा अर्थ हे वाक्य होकारार्थी आहे. मान्य या शब्दापासून तयार होणारा उपसर्गयुक्त अचूक शब्द कोणता? उपसर्ग म्हणजे जो शब्दाच्या अगोदर लागतो आणि शब्दानंतर लागतो त्याला आपण प्रत्यय म्हणतो. तर मान्य या शब्दाच्या अगोदर कोणता उपसर्ग लागेल? तर अमान्य. खालीलपैकी स्वरादी वर्ण कोणते? ओ, औ, अम, आहा, क्ष, ज्ञ की अ, आ. तर स्वरादी वर्ण आहेत अम, आहा, म्हणून पर्याय क्रमांक 2. स्वरादी 2च आहेत, अम, आहा. पुढे दिलेला प्रश्न बघूया. प्रसिद्ध लेखक चित्र्य खानोलकर यांचे टोपण नाव कोणते? बऱ्याच वेळा लेखक आणि त्यांची टोपण नावं याच्यावर पण प्रश्न विचारला जातो. तर चित्र्य खानोलकर यांचे टोपण नाव आहे आरती प्रभू. ययाती या साहित्य कृतीचे लेखक कोण आहेत? ययाती या साहित्य कृतीचे लेखक कोण आहेत? पर्याय आहेत बघा. ना सी फडके, दुसरा पर्याय वि स खांडेकर, विश्वास पाटील आणि चौथा पर्याय आहे रणजित देसाई. तर ययाती या साहित्य कृतीचे लेखक आहेत वि स खांडेकर. पुढचे प्रश्न बघूया. पुढे बघा. कविता वाचून प्रश्न क्रमांक 57 ते 60 ची उत्तरे पर्यायातून निवडा. कविता बघूया. कविता वाचू. थेंबवून आभाळ माया प्राक्तनाला गंध द्यावे, पावसाने या धरेला उदंड ऐसे दान द्यावे, काही लिहित पोडलेल्या या क्षमेला श्वास द्यावे, पावसाने या धरेला अमृताचे कुंभ द्यावे, रोमरोमी या भूमीला गर्द हिरवी कूस द्यावी, पावसाने या धरेला यौवनाची मूस द्यावी, गंध मिळता प्राक्तनाला कस्तुरी ही धुंद व्हावी, पावसाने या धरेला मिलनाची रीत द्यावी. आता कवितेवर आधारित प्रश्न बघा. प्राक्तन म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 प्रारब्ध, पर्याय क्रमांक 2 धरा, पर्याय क्रमांक 3 अमृत, पर्याय क्रमांक 4 क्षमा. तर प्राक्तन या शब्दाचा अर्थ आहे इथे प्रारब्ध. कवितेत कोणत्या सुगंधी पदार्थाचा उल्लेख आला आहे? पर्याय क्रमांक 1 अमृत, 2 यौवन, प्राक्तन गंध आणि पर्याय क्रमांक 4 कस्तुरी. कवितेत कस्तुरी या सुगंधी पदार्थाचा उल्लेख आलेला आहे. 59 नंबरचा प्रश्न बघा. कवितेत घडा या अर्थाने कोणता शब्द प्रयोग केला आहे? पर्याय क्रमांक 1 मूस, 2 कुस, 3 कुंभ, 4 आभाळमाया. तर घडा या शब्दाचा अर्थ आहे कुंभ. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 60. प्राक्तनाला गंध प्राप्त झाल्यास काय होईल असे कवीला वाटते? पर्याय क्रमांक 1 क्षमेला श्वास विडेल, कस्तुरी धुंद होईल, भूमी फुलून येईल, पाऊस कोसळेल. तर प्राक्तनाला गंध प्राप्त झाल्यास कस्तुरी धुंद होईल, म्हणून पर्याय क्रमांक 2. कविता वाचल्यानंतर सहजच आपल्याला या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. अशा प्रकारे आपण मराठी TET 2016 मधील जे मराठी विषयात प्रश्न विचारले गेलेले होते अगदी सोपे आणि सुटसुटीत असे प्रश्न आहेत. थोडासा अभ्यास केल्यानंतर सहज जमतील. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपल्याला याच्यासाठी सोडवायच्या आहेत की जेणेकरून आपल्याला प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजते आणि अभ्यास कसा करावा याची एक गाईडलाईन म्हणजे आपल्याला एक ती मार्गदर्शक ठरते. अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला
सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.